हिंदू संस्कृतीचे ग्रंथ आणि विज्ञान ह्याची ज्यावेळेस सांगड घालाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ईश्वर कुठं आहे आणि कसा आहे. तर मग हे मंथन करत असताना त्या दह्यामधनं पाणी पाणी अलग होईल आणि एक विशिष्ट प्रकारचं लोणी त्या पाण्यावरती तरंगून येईल. थंडीच्या दिवसामध्ये कोमट पाणी टाकून त्या लोण्याला बाहेर काढलं जातं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गार पाणी टाकून, म्हणजे पहा प्रक्रिया कशी आहे. आता तुम्हाला कसं आतमध्ये शिरायचं ते सांगायला लागलो मी. बाकी काय असेल तर तुम्ही जे वैज्ञानिक असतील, जे महात्मा असतील, जे संत असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितले की हिंदू धर्मामध्ये एकूण देवी देवता किती आणि त्यांचे प्रकार कसे. तर आजचा दुसरा भाग आहे, थोडा मोठा होऊ शकतो आणि इतिहासाच्या विखुरलेल्या पानांतर्गत आपण आज बघणार आहोत की ईश्वर नेमका काय आहे हिंदू धर्मामध्ये. तर बंधू आणि भगिनींनो, हजारो वर्षापासून हिंदू संस्कृतीमध्ये आणि ग्रंथामध्ये ईश्वराचे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वर्णन केलेले. काही ठिकाणी देवता म्हटलेले आहे, काही ठिकाणी ईश्वर म्हटलेलं आहे, काही ठिकाणी देव म्हटलेलं आहे आणि काही ठिकाणी देवी माता म्हटलेलं आहे. म्हणजेच हे सर्वचे सर्व स्वरूप प्रकृती आहे. प्रकृती म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी. ही कॉस्मिक एनर्जी नेमकी आहे कुठे आणि ती कसं कार्य करते. तर ब्रह्मांडामध्ये विशिष्ट प्रकारची एक अद्भुत आणि दिव्य अशी शक्ती आहे, जिचं वर्णन हिंदू ग्रंथामध्ये हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी करून ठेवलेलं आहे. तर प्रत्यक्ष रोज आपल्याला आणि आपल्या संपर्कामध्ये स्पर्श करणारा आणि आपल्याला दिसणारा तो म्हणजे सूर्य. या सूर्याला सुद्धा हिंदू संस्कृतीमध्ये देव मानलेला आहे, ईश्वर मानलेला आहे. त्यानंतर रात्रीच्या अंधारामध्ये जो आपण आकाशामध्ये चंद्र बघतो, पौर्णिमेचा चंद्र म्हणा किंवा चतुर्थीचा म्हणा किंवा जे काय असेल, तर या चंद्राला सुद्धा हिंदू संस्कृतीमध्ये देव मानण्यात आलेलं आहे. आणि चराचरामध्ये मुंगी असो, हत्ती असो, मोठ्यात मोठा जो प्राणी आहे हत्तीपेक्षा गरुड मोठा सांगितला जातो, कारण गरुड हत्तीला पायात उचलून घेऊन जाऊ शकतो, अशी हिंदू संस्कृतीमध्ये उल्लेख आहे. मग या सर्वांचं वर्णन त्या ठिकाणी ईश्वर अंश केलेलं आहे. मग ज्यावेळेस आता काय होतं की माणूस स्वार्थी होतो. माणूस ज्यावेळेस स्वार्थी होतो त्यावेळेस तो समोरच्यामध्ये ईश्वर बघत नाही. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये इंचू असो, साप असो, जे काही हिस्त्र पशु, वाघ, कोल्हा, सिंह, लांडगा, हे प्रत्येक प्राणीसुद्धा त्या काळामध्ये ईश्वराचा अंश मानलं जायचे, त्याचे पूजन केलं जायचे. आता तुम्ही नवरात्रामध्ये बघा, देवीच्या ठिकाणी सिंहाला आणि वाघाला मान आहे, ही देवीचं वाहन म्हणून. महादेवाचं वाहन नंदी म्हणून आहे. हा महादेवाच्या नंदीचा प्रतीक म्हणजे बैल आहे. म्हणजे प्रत्येकाला प्रतीका स्वरूपामध्ये, अंश स्वरूपामध्ये काय त्या या ठिकाणी काय केलेलं आहे, मानलेलं आहे. आता एखादी व्यक्ती, ती एखाद्याचा मामा असू शकते, त्याचे भाषे किंवा भाषा त्याला मामा म्हणत असतील, किंवा माझ्या भाषा मला मामा म्हणतात, माझी बहीण मला भाऊ म्हणते,
तिचे मिस्टर मला सालेसाहेब म्हणत आहेत, दाजी म्हणत आहेत, जे काय असेल ते. म्हणजे हे रिलेशन प्रत्येकाचं हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याला नातेसंबंध म्हणतात. आणि म्हणूनच प्रत्येकाने देवाला हे वेगळं नाव दिलेलं आहे. कोणी कालिंका माता म्हटलेलं आहे, काहींनी शारदा म्हटलेलं आहे, काहींनी सरस्वती म्हटलेलं आहे, काहींनी अंबिका म्हटलेलं आहे, काहींनी महाकाली म्हटलेलं आहे, काहींनी दुर्गा माता म्हटलेलं आहे. स्वरूप एकच आहे, परंतु नावामध्ये फरक असल्यामुळे आणि परिस्थितीनुसार नावामध्ये काय झालेलं आहे, बदल झालेला आहे, किंवा जे कार्य करण्यासाठी त्या देवीनं अवतार घेतला किंवा त्या ठिकाणी उपस्थित झाली. आता समजा मी माझ्या भाषेच्या मित्राच्या एखादं काम केलं तर त्यासाठी मी मामाच झालो. पण कोणता मामा झालो? मावस मामा, लांबचा मामा, जवळचा मामा, जे काय असेल ते. किंवा पुतण्याच्या मित्राचं काम केलं, त्याच्यासाठी काय झालो आहे? पुतण्यासाठी मी चुलता आहे, परंतु त्याच्या मित्रासाठी तोही मला काका म्हणेल, अंकल म्हणेल, काय जे असेल ते. म्हणजे हे काय, एकाच व्यक्तीला अनेक नाव, तसे एकाच ईश्वराला अनेक नाव आहेत. आणि प्रत्येकाने वेगवेगळं नाव दिल्यामुळे काय झालं की लोकांमध्ये समभ्रम निर्माण झालेला आहे. आता सगळ्यात सुरुवातीला ज्या माणसाने सूर्याला देव म्हणून नमस्कार केला किंवा चंद्राला देव म्हणून नमस्कार केला किंवा कुठल्याही झाडाला, आता हिंदू समाजामध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुळशी इंद्रावण असतं. मग हे तुळशी इंद्रावण, त्या तुळशीला तुलसी माता का म्हटलेलं आहे, तर त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण हे वेगळं आहे आणि आध्यात्मिक कारण वेगळं आहे. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक हे दोन कारणं ही वेगवेगळी आहेत. परंतु त्या ठिकाणी तुळस ही श्रीकृष्णाबरोबर लग्न होते एवढा समज हिंदू संस्कृतीमध्ये आहे. त्याचं वैज्ञानिक ज्ञान कोणालाच नाही. तर तुळस ही ओझान वायू निर्मिती करते. हजारो वर्षापासून ती ओझान वायू निर्माण करते. हे कधी सर्वसामान्याला त्या काळात कळलेलं नाही. त्यांनी ग्रंथाचा अभ्यास न केल्यामुळे, त्यांना हे ज्ञान नसल्यामुळे फक्त तुळस काय आहे तर ही एक माता आहे किंवा तिचं पूजन केलं जातं अशी भावना आहे. परंतु तिच्यामध्ये औषधी गुणधर्म असे आहेत, ती ताप कमी करते, शरीरातला खोकला कमी करते. तिच्यामध्ये पारा नावाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. तुळशीचे पानं जर समजा अन्नामध्ये, पाण्यामध्ये जर टाकले तर त्या ठिकाणी किटाणू वगैरे स्पर्श करत नाहीत त्या पाण्याला किंवा त्या पिठाला, असं शास्त्रज्ञांचं आणि पूर्वीच्या काळामध्ये जे आपले ऋषीमुनी वगैरे होते त्यांचं असा समज आहे. का तर त्या तुळशीच्या पानामध्ये विशिष्ट प्रकारचा गंध आहे, उग्र स्वरूपाचा, आणि त्याच्यामध्ये पारा असल्यामुळे काय होतं की त्याचा जो गंध बाहेर येतो त्यामुळे जंतू त्या ठिकाणी प्रवेश करत नाहीत, असं त्यांचं मत आहे. आणि खरोखर तुळशीच्या पानाला कीड लागत नाही. तुम्ही बघा, इतर सगळ्या पानाला कीड लागते. तुळस वाळून जाईल पण त्या पानाला कीड लागत नाही. सगळ्यात तिखट अद्रक आणि मिरची, त्या मिरचीच्या झाडाला, मिरचीला यांनासुद्धा कीड लागलेली असते, अद्रकीला कीड लागलेली असते. परंतु तुळशीच्या पानाला मला जसं कळतं तसं मी तरी कीड लागलेली बघितली नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ते जे गुणधर्म आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. आता खोकल्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर त्या तुळशीच्या ज्या मंजुळा असतात त्या मंजुळामध्ये जे बी निघतं त्या बियाचा वापरसुद्धा औषधी म्हणून उपयोग केला जातो. एवढंच नाही तर तुळशीच्या असे एवढाले जर खोड असेल किंवा अंगठ्यासारखं असं खोड असेल तर त्या खोडाची तुळशीची माळ करून गळ्यात घातल्या जाते. आता ते घातल्याने त्याच्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये मानसिक समाधान, शांतता वगैरे असं जाणवतं.
जे महाराज लोक कीर्तनकार वगैरे असतात त्यांच्या गळ्यामध्ये मोठमोठ्या मण्याच्या माळा असतात. आता माझ्या गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे ती गोष्ट वेगळी आहे, पण हे रुद्राक्ष वगैरे असं काही ती भाग वेगळा आहे. तर प्रत्येकाची भावना ही वेगळी असते. तर आता ईश्वर काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ईश्वर कुठं आणि कसा आहे. तर तुम्ही एक बकेट भरून दूध घ्या. त्या दुधामध्ये गावरान तूप आहे हे तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, सगळ्याला माहीत आहे. पण ते काढायचं कसं आणि दुधामध्ये काय काय प्रकार होते. दूध हे महत्त्वाचा भाग आहे, मूळ दूध आहे. तर मग ह्या दुधापासून काय काय तयार होतं. पेढा तयार होतो, बर्फी तयार होती, रबडी तयार होते. या पेढ्या दुधापासून कलाकंद तयार होतं, चक्का तयार होतो, दही तयार होतं, ताक तयार होतं. त्याच्यानंतर म्हणजे पनीर तयार होतो. आणखी भरपूर असे एवढे काही आयटम आहे. आता ते खाण्याचे पदार्थ आहेत. माझ्यापेक्षा जे खाणारे आहेत डॉक्टर हातीसारखे यांना फार माहीत असणार आहे. आणि त्यांना जर माहीत असेल तर त्यांना ईश्वरही माहीत आहे. तर मग ह्या दुधामध्ये जर तूप आहे, किती पदार्थ झाले एका दुधापासून. आत्ताच आपण किती नावं सांगितले, 8-10 नावं सांगितले. म्हणजे प्रकृती आणि ईश्वर हा एक आहे, फक्त त्याचे स्वरूप वेगळे. कधी ते पाण्याच्या स्वरूपात वाहतं, कधी ढगाच्या स्वरूपामध्ये वाहतो, कधी सूर्यप्रकाशाच्या स्वरूपामध्ये वाहतो, कधी चंद्रप्रकाशाच्या स्वरूपामध्ये वाहतो, कधी कडाक्याच्या थंडीमध्ये वाहतो, तर कधी पावसाच्या स्वरूपामध्ये. हे ईश्वरी स्वरूप आहे. आता भरपूर जणांचं म्हणणं आहे मग तो ईश्वर आहे तर मग एवढा पाऊस कसा पडतो. ती आपली चुकी आहे. पाऊस कमी जास्त पडण्याची ती आपली चुकी आहे. आपण चुकीचं पद्धतीने वागल्यामुळे काय होतं आहे की जीवितहानी होते. पाऊस हा नैसर्गिक आहे, परंतु आपणच जर नदीच्या काठी घर बांधून राहिलो आणि नदीच्या पात्रापासून 5 किलोमीटर पाणी जर वाहिलं आणि आपण पात्रात घर बांधलं तर काय होणार आहे. 5 किलोमीटर पाणी गेल्यानंतर आपलं घर राहणार आहे का. मग चुकी कोणाची आहे. आपण काय केलं आहे, नदीपात्रात घर बांधलं आहे. आता जालन्यामध्ये कितीतरी नदीच्या पात्रामध्ये घर आहेत, नाल्यावरती घर आहेत. मग चुकी कोणाची आहे. निसर्गाची आहे, प्रकृतीची आहे की ईश्वराची आहे. मग तुम्ही जर नदीपात्रापासून टिचभर अंतरावर किंवा ईदभर अंतरावर जर घर बांधलं तर चुकी कोणाची. तुम्ही 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटरवर घर बांधा ना. तुमच्या घराने पाणी येणार आहे का. नाही येऊ शकत. हां, ढगफुटी झाली त्याचं कारण तिथं कुठंतरी आपण चुकतोयत ना. आता त्याच्यावर पण आपण एक स्पेशल व्हिडिओ करणार आहोत की ढगफुटी का होते, दरडी का कोसळतात वगैरे वगैरे. त्याच्यावर पण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु आज आपल्याला फक्त ईश्वर काय आहे. मागच्या भागामध्ये आपण बघितलं हिंदू धर्मामध्ये एकूण किती ईश्वर आहेत, किती भगवान आहेत आणि काय आहेत. मग आत्ताच मी सांगितलं तुमचं माझं नातं काय किंवा माझ्या परिवाराचं माझं नातं काय किंवा जे काय असेल ते. तर आपण आता दुधाचा विषय केला होता की दुधापासून एवढे पदार्थ तयार होतात. पण त्या दुधामध्ये तूप आहे हे कोणाला माहीत आहे. सगळ्याला माहीत आहे. पण काढायचं कसं, त्याची प्रक्रिया काय आहे. त्या दुधाला गरम करायचं आहे. गरम करून त्याला दही वगैरे विरजण घालायचं किंवा लिंबू पिळायचं आणि ते विरजण टाकल्यानंतर त्याचं दह्यात रूपांतर होईल. ते दही किमान 2 ते 3 दिवस ठेवलं जातं. त्यातून परत त्या दह्याची प्रक्रिया करायची, त्याला ताकामध्ये रूपांतर करायचं, त्यांचं मंथन करायचं आहे. कशाचं, ताकाचं. आणि हे मंथन प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. कसं करायला पाहिजे, जसं आपण त्या दह्यामध्ये रवी टाकून पाणी टाकून घुसळतो, मंथन करतो. आता ते कृष्ण मालिकेमध्ये यशोदा माता दाखवलेली कसं मंथन करतायत, तर त्या पद्धतीनं मंथन करायचं. कशात, त्या गाडग्यामध्ये. म्हणजे आपल्या हृदयामध्ये ते मंथन करायचं. गाडगं म्हणजे काय, आपलं शरीर. त्या शरीरामध्ये काय करायचं आहे, मंथन करायचं. कशाचं मंथन करायचं आहे, ईश्वराचं. कुठं ईश्वर ते शोधायचं आहे.
जसं महात्मा गौतम बुद्धांनी किंवा महावीर भगवान महावीरांनी शोधलं, किंवा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत चोखोबा यांनी जसं ईश्वराला शोधलं, सावता माळी ह्यांनी तर अक्षरशः हृदय कापलं विळ्याने. त्यांनी आपल्या हृदयामध्ये ते पांडुरंगाला लपून ठेवलं. म्हणजे काय ते लोकांची ताकद होती. त्यांनी ईश्वर कसा शोधला. ठीक आहे, एक काल्पनिक असू शकतं, मायथॉलॉजिकल असू शकतं, परंतु तुम्ही ज्यावेळेस संशोधन कराल, भारतीय हिंदू संस्कृतीचे ग्रंथ आणि विज्ञान ह्याची ज्यावेळेस सांगड घालाल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ईश्वर कुठं आहे आणि कसा आहे. तर मग हे मंथन करत असताना त्या दह्यामधनं पाणी पाणी अलग होईल आणि एक विशिष्ट प्रकारचं लोणी त्या पाण्यावरती तरंगून येईल. थंडीच्या दिवसामध्ये कोमट पाणी टाकून त्या लोण्याला बाहेर काढलं जातं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गार पाणी टाकून. म्हणजे पहा प्रक्रिया कशी आहे. आता तुम्हाला कसं आतमध्ये शिरायचं ते सांगायला लागलो मी. बाकी काय असेल तर तुम्ही जे वैज्ञानिक असतील, जे महात्मा असतील, जे संत असतील त्यांच्याशी चर्चा करा की मी खरं सांगतोय खोटं सांगतोय. थंडीच्या दिवसामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे ते लोणी काय होईल, त्या ताकातनं दह्यातनं बाजूला होईल आणि बाजूला झालेलं लोणी एका पात्रामध्ये काढायचं. त्या पात्राला गरम करायचं. काय करायचं आहे, गरम करायचं म्हणजे त्याला तप्त भट्टीवर ठेवायचं. म्हणजेच काय करायचं, आपल्या शरीरामध्ये संशोधन करून त्याला माया मोह वगैरे जे काय असेल ह्याच्यापासून दूर ठेवायचं, म्हणजे तपश्चर्याचा प्रकार करायचा. आता ते मी एका भागामध्ये सांगणार आहे की ईश्वर प्राप्ती कशा प्रकारे होती आणि कुठं अडचणी येतात. म्हणजे सर्वसामान्याला ईश्वर कळेल की खरोखर ईश्वर आहे का, काय जे असेल ते. तर मग अशा पद्धतीने ते लोणी बाहेर काढल्यानंतर काय होतं, त्याला गरम केल्यानंतर काय होतं की जे निकामी पदार्थ असतो तो खाली गुलाबी रंगामध्ये किंवा लालसर रंगामध्ये खाली बुडाला राहतो आणि एक सुगंधी, चमकदार आणि स्वादिष्ट असं गावरान तूप, ज्याला आपण तुंप म्हणतो, देशी गावरान तुंप, ते तुंप वरती तरंगायला लागतं आणि खाली काय राहतं, ते ताक. तर मग आता तुम्हाला ईश्वर कळला आहे की कसा आहे. आणि हिंदू संस्कृतीमध्ये एकच ईश्वर आहे, परंतु त्याने वेगवेगळे स्वरूप धारण केल्यामुळे प्रत्येकाने त्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये नावं ठेवली, बोलावलं आणि त्यामुळे तो काही ठिकाणी कृष्ण झालेला आहे, काही ठिकाणी महादेव झालेला आहे, काही ठिकाणी देवी झालेला आहे, काही ठिकाणी कालिंका झालेला आहे, काही ठिकाणी सीता झालेला आहे, काही ठिकाणी रुक्मिणी झालेला आहे, जे काय असेल ते. आणि प्रत्येक स्वरूपामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, माणसाला दर्शन दिलेलं आहे. ही चूक फक्त आपण काय करतोय की लोकांनी सांगितले तुमच्या धर्मामध्ये 33 कोटी देव कसे आले, तर हे अशा पद्धतीचे आले. आत्ताच मी तुम्हाला दुधाचं उदाहरण दिलं आहे, त्याच्यामध्ये पासून किती पदार्थ तयार होतात, त्या पद्धतीनं आपल्या देवाची नावं आपण ठेवलेली आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, मला निश्चितपणे म्हणजे कमेंट करून कळवा. आपल्या परिवाराला, जवळच्या नातेवाईकाला मागचाही व्हिडिओ पाठवा आणि हाही व्हिडिओ पाठवा की हिंदू धर्मामध्ये एकूण किती देवता आहेत. हिंदू संस्कृती ही फक्त एकाच ईश्वराला मानते, फक्त स्वरूप वेगळं असल्यामुळे त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या नावाने त्याला बोलावतो. प्रकृती ही ईश्वराचाच अंश आहे. जी पृथ्वी दिसते ही सुद्धा काय ईश्वराचाच अंश आहे, ज्याला इंग्रजीमध्ये कॉस्मिक एनर्जी म्हटलं जातं. तीच ब्रह्मांडीय शक्ती म्हणजेच हिंदू संस्कृतीमधली ईश्वर म्हणजेच प्रकृती. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, मला निश्चितपणे कमेंट करून सांगा. तुम्हाला जर समजा आणखी
माझ्यापेक्षा काही वेगळी माहिती असेल तर मला नक्की सांगा. माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. आणि ज्ञान दिल्याने साठवून ठेवू नका. ज्ञान दिल्याने त्या ज्ञानामध्ये भर पडते. काय होतं आहे, त्या ज्ञानामध्ये भर पडते. फक्त ज्ञान चुकीच्या माणसाला सांगणे घातक कसे ठरते, त्याचा दुरुपयोग विनाशाळू आणि त्या ज्ञानाचा विपर्यास भरपूर जण करतात. माझं म्हणणं आहे की अशा लोकांना ते ज्ञान सांगू नका किंवा त्यांना ह्या ज्ञानापासून दूर ठेवा. जसे अशोक खरात असतील, ते भोंदू बाबा जे असतील, काय असेल ते, म्हणजे किंवा ट्रम्पसारखे जे ज्ञानाचा वापर, विज्ञानाचा वापर, भारतीय तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी पृथ्वी नष्ट करण्यासाठी, म्हणजे आत्ता तुम्ही पाहिलं असेल इराण, इराक वगैरे, ते काय युद्ध झालं होतं, इस्रायल वगैरे, त्याच्यानंतर युक्रेन, रशिया, म्हणजे हे जे काही आहे तर ही चुकीच्या मार्गाचा उपयोग आहे. यांनी त्या ज्ञानाचा वापर चुकीच्या मार्गाने करायला लागले. त्यामुळे अशा लोकांच्या हाती हे ज्ञान पडायला नको, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत असेल तुम्हाला माहीत. तर या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि हा व्हिडिओ याच ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.